कुटुंबपूर गावामध्ये रामलाल नावाचा व्यक्ती असायचा, जो गावामध्ये गाडा लावून पाणीपुरी विकायचा। रामलालच्या पाणीपुरीमुळे लांबून गावाकडून लोक खायला यायची। रामलाल एक दयाळू स्वभावाचा व्यक्ती होता। गरिबांना तो फ्री मध्ये पाणीपुरी द्यायचा। एक दिवस रत्नापूर गावाचा मुखिया रामलालची पाणीपुरीची तारीफ ऐकत त्याचे दोन मित्र हेमा आणि कालिया सोबत तिथे आला। तुझ्या पाणीपुरीचे चर्चे दूर दूर पर्यंत गावात फैललेत रामलाल। मी माझ्या स्वतःला इथे येण्यापासून थांबवू नाही शकलो। हे माझे दोन्ही साथी भीमा आणि कालिया आहे। तुझ्या हाताची बढिया पाणीपुरी आम्हा सगळ्यांना खाऊ घाल। रामलालने त्या सगळ्यांना एक एक प्लेट पाणीपुरी दिली। पाणीपुरी खाऊन मुखिया आनंदी होऊन म्हणाला, तुझ्या हातात तर जादू आहे रामलाल। पाणीपुरी खाऊन तर मजा आला। खरं बोललात सरपंचजी, खूप गावांमध्ये पाणीपुरी खाल्ली, पण असा पाणीपुरीचा स्वाद कुठे सुद्धा चखायला नाही भेटला। रामलाल, तू आमच्या गावामध्ये ठेला का नाही लावत? कालिया खरं बोलतोय रामलाल। माझं गाव तुझ्या गावापेक्षा सुंदर आहे आणि तिथे एकदम सफल व्यापारी सुद्धा राहतात। माझ्या गावामध्ये तुझी पाणीपुरी खूप विकली जाईल आणि तुला वाटत असेल तर मी तुला तिथे एक खूप चांगली दुकान सुद्धा उघडून देईल। नाही मुखियाजी, मी माझं गाव सोडून कुठे नाही जाणार। माझ्या गावामध्ये भलेही तुमच्यासारख्या गावातले धनवान व्यक्ती नसतील, पण मला माझ्याच गावामध्ये शांती मिळते। तुम्हाला बहुतेक नाही माहिती सरपंचजी, हा रामलाल एक नंबरचा मूर्ख माणूस आहे, दुर्बुद्धी व्यक्ती आहे। अर्ध्यापेक्षा जास्त पाणीपुरी तर हा आपल्या गावातल्या लोकांना मुफ्त मध्येच खाऊ घालतो। भीमाचं बोलणं ऐकून मुखिया हसत हसत म्हणाला, हे तर याचे कपडे आणि ठेल्याची हालतच सांगत आहे। अजून पण वेळ आहे रामलाल, अशी संधी दरवेळेस नाहीये। जीवनामध्ये धन कमावणं खूप गरजेचं असतं। मुखिया रामलालला वेगवेगळे लालच देऊ लागला, पण रामलालने त्याचं बोलणं ऐकण्यासाठी नकार दिला। रामलाल, मी तुझ्या पाणीपुरीची थोडीशी काय तारीफ केली तर तू तुझ्या स्वतःला 30 मार्क समजायला लागलास। तुझा हा पाणीपुरीचा ठेला जास्त दिवस नाही चालू देणार। एवढं बोलून मुखिया रागाने त्याच्या मित्रांसोबत तिथून निघून गेला। त्याच वेळी रामलालची गावाचे मुखिया सत्तू सोबत जाऊन मिळाला। अजून सांगा सत्तू भाऊ, काय हालचाल आहेत तुमच्या गावचे? अरे माझ्या गावचे हालचाल काय घ्यायला आलात सरपंचजी? तुमच्या गावाचे हालचाल चांगले आहेत। तुझ्या गावामध्ये उन्नतीच उन्नती आहे। माझ्या गावातल्या लोकांना 2 वेळचं भोजन सुद्धा खूप मुश्किलीनं भेटत आहे। तुझ्या गावामध्ये रामलालची पाणीपुरी तर खूप प्रसिद्ध आहे। दुरून दुरून गावातले लोक फक्त आणि फक्त रामलालची पाणीपुरी खाण्यासाठीच येत आहेत। याच्यामध्ये तर काही संशयाची गोष्टच नाहीये सरपंच। रामलालचा पाणीपुरीचा ठेला खूपच चांगला चालतो। हीच गोष्ट तर तुला समजवायला आलोय मी सत्तू। माझी गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक। तुझ्या गावाचं नाव तुझ्यामुळे नाही तर रामलालमुळे प्रसिद्ध आहे। दुरून दुरून गावातून लोक फक्त त्याचीच पाणीपुरी खाण्यासाठी लोक इथे येतात आणि असाच हाल चालत राहिला तर तो दिवस दूर नाही की गावातले लोक सोबत मिळून रामलालला सरपंच बनवून टाकतील। रत्नापूर गावाच्या मुखियाचं बोलणं ऐकून सत्तू एकदम चकित झाला। गोष्ट तर तू एकदम बरोबर करत आहेस सरपंच। याबद्दल तर मी काही विचारच नाही केला। तू तर मला टेन्शन मध्ये आणलंस डायरेक्ट। तर मला सांग की याचा उपाय काय आहे? मी असं काय करू की माझ्या गावाचं नाव माझ्यामुळे प्रसिद्ध होईल? सरळ सरळ गोष्ट आहे। तुझ्या गावाचं नाव पाणीपुरीमुळे प्रसिद्ध आहे। तू शहरातून कुठला तरी चांगला पाणीपुरी बनवणारा माणूस घेऊन ये आणि आपल्या गावामध्ये एक खूप छान असं रेस्टॉरंट उघड। जेव्हा रेस्टॉरंट उघडेल तेव्हा रामलालची पाणीपुरी कोण खायला येणार आहे? आमचे मुखियाजी एकदम बरोबर बोलत आहेत सत्तू भाऊ। तुम्हाला त्यांची गोष्ट मान्य केली पाहिजे। सगळ्या गावातले लोक आमच्या मुखियाजीचीच गोष्ट ऐकतात आणि बघा, आमच्या गावामध्ये तुमच्या गावापेक्षा जास्त उन्नती आहे। तुम्ही दोघं एकदम बरोबर बोलत आहात। मी शहरातल्या काही पाणीपुरी बनवणाऱ्या लोकांना घेऊन येतो आणि इथे आमच्या गावामध्ये रेस्टॉरंटचं निर्माण करतो आणि त्या रेस्टॉरंटचं नाव माझ्याच नावानं असेल, सत्तू रेस्टॉरंट। सत्तूचं बोलणं ऐकून रत्नापूर गावाचा मुखिया हसत तिथून निघून गेला। मुखिया त्याचा साथीदार कालियाला म्हणाला, याला राजनीती म्हणतात कालिया। आता तू बघ,
हा रामलाल आजपासून सत्तू सरपंचचा डोळ्याचा काटा बनलाय. काहीच दिवसात या रामलालचं नाव संपून जाईल. तुमच्या बुद्धीचा तर काही नेमच नाही सरपंचजी. काही दिवसाच्या आतमध्येच सत्तू मुखियाने गावामध्ये एक मोठं चांगलं रेस्टॉरंट उघडलं आणि शहरामधून एक खूप चांगला पाणीपुरी बनवणाऱ्याला त्याच्या गावामध्ये आणला. काहीच दिवसानंतर गावातली सगळी लोक त्याच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन पाणीपुरी खाऊ लागले. आता सत्तूच्या ठेल्यावरती कोणच येत नसायचं. बिचारा सत्तू रोज पाणीपुरीचा ठेला लावून दिवसभर उन्हामध्ये एकटा उभा राहायचा आणि संध्याकाळपर्यंत त्याची पाणीपुरी खराब व्हायची. काही दिवसानंतर निर्मला रामलालला म्हणाली, तुम्हाला तुमचा ठेला दुसऱ्या गावामध्ये ठेवायला पाहिजे. आता कोणी पाणीपुरी खात नाही. आता तर आपण रस्त्यावर आलो. तू बरोबर बोलत आहेस. माझी पाणीपुरी मला रोज संध्याकाळच्या वेळेस फेकून द्यावी लागते. तेवढ्यात रामलालचा दरवाजा कोणीतरी वाजवू लागलं. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला त्याने पाहिलं बाहेर एक म्हातारा माणूस उभा होता. मला काही खायला द्या. 3 दिवसापासून उपाशी आहे. माझ्या घरात जवळजवळ 2 दिवसापासून जेवण नाही बनत आहे. माझं नुकसानावर नुकसान होत आहे. माझ्याकडे काही पाणीपुरी पडलेली आहे. ती अजून खराब नाही झाली तर दे, मला तीच खाऊ घाल. रामलालने पाणीपुरी त्या म्हाताऱ्या माणसाला दिली. बघता बघता तो म्हातारा माणूस रामलालची सगळी पाणीपुरी खाऊन टाकला आणि त्यांनी एक झोळी रामलालला दिली. हे काय आहे? हे बालू आहे जे तुझं नशीब बदलून टाकेल. बालू माझं नशीब कसं बदलू शकते? ही मायावी बालू आहे. तू उद्यापासून तंदूरमध्ये पाणीपुरी बनवशील. पण ते कस काय? तुझे कान इकडे घेऊन ये. म्हातारा माणूस सत्तूच्या कानामध्ये काहीतरी बोलून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सत्तूने त्या म्हाताऱ्याने सांगितलेल्या प्रमाणे गावाच्या मधोमध ठेला लावून उभा राहिला आणि तंदूर गरम करून छोटे छोटे पुडी बनवू लागला. आणि पुरीला गरम करण्यासाठी जसं त्याने वाळू तंदूरमध्ये टाकली, बघता बघता खूप सगळी पुरी आपोआपच बनून तयार झाली. त्याच्या वासानेच सगळं गावकरी सत्तूच्या ठेल्यावरती येऊन उभा राहिला. पाणीपुरीमध्ये तर खूपच छान सुगंध येत आहे रामलाल भैया. लवकरच मला पाणीपुरी खाऊ घाला. बघता बघता संध्याकाळपर्यंत रामलालची सगळी पाणीपुरी विकली. त्या दिवसानंतर रोज रोज असंच होऊ लागलं. रामलाल तंदुरीमध्ये पुरी बनवायचा आणि जसं तो पाणीपुरी गरम करण्यासाठी जादुई वाळू टाकायचा, पूर्ण गाव तिथे एकत्र यायचा. गावामध्ये मुखीच्या रेस्टॉरंट मध्ये कोणीच येत नसायचं. एकदम थकून हरून सत्तूने रत्नापूरच्या गावाच्या मुखियाला बोलवलं. माहिती नाही रामलाल तंदूरमध्ये पाणीपुरी कस काय बनवत आहे. माझ्या रेस्टॉरंटला तर ताळा लागला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी काही दिवसापासून त्याच्या घरावरती नजर ठेवत होतो. मला फक्त एवढं माहित आहे की त्याचं तंदूर एक मायावी तंदूर आहे. त्याच्याकडे एक जादुई बालू आहे. जसंच तो बालू तंदूरमध्ये टाकतो, पूर्ण गाव पाणीपुरीच्या सुगंधाने महकून जातं. तर मग जा, तो बालू मला आणून द्या. जशी तुमची मर्जी. दुसऱ्या दिवशी रात्री भीमा आणि कालिया हळूच त्या वारुळा चोरतात. सत्तूने पण सेम तसंच पाणीपुरी बनवण्याचा प्रयत्न केला. पण जसं त्याने ती वाळू तंदूरमध्ये टाकली, अचानकपणे तंदूर फाटला आणि त्याच्या जवळ असलेले घायल झाले आणि बेशुद्ध झाले. तेवढ्यात एका प्रकाशामधून एक म्हातारा माणूस हसत सत्तूच्या समोर आला आणि म्हणाला, मी एक जादूगर आहे. मी हा बालू रामलालला दिला होता. तुला बहुतेक ही गोष्ट माहिती नाहीये सरपंच, की ही बालू स्वतःच माणसाला निवडत असते. या बालूने रामलालला निवडलं, तुला नाही. आणि तुला एक गुपित पण सांगतोय, ही बालू त्याच्या मालकाचं रक्षण सुद्धा करते. तर काळजी घे. तर रामलालला कधी सुद्धा नुकसान पोहोचवायचा प्रयत्न करू नकोस. तो खूप दयाळू व्यक्ती आहे. त्याच्या दयाळूपणाला प्रसन्न होऊनच मी त्याला ती बालू दिली आहे. शेवटी त्याने मला मुफ्तमध्ये पाणीपुरी खाऊ घातली होती. तर त्याचा फायदा करणं तर माझं कर्तव्य आहे. एवढं बोलून म्हातारा माणूस गायब झाला आणि सत्तू हात मळत राहिला. त्या दिवसानंतर सत्तूने हार मानली आणि रामलालची जादुई तंदूरची पाणीपुरी गावातच नाही, शहरामध्येही प्रसिद्ध झाली होती. निलिमाच्या वडिलांच्या निधनानंतर
तिच्या घरची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यांवर आली होती आणि म्हणून तिने एक चायनीज भेळची गाडी लावायला सुरुवात केली. निलिमा स्वतः रोज चटण्या बनवायची आणि नूडल्सही तळायची. संध्याकाळी अगदी 5 वाजता ती तिची गाडी उघडायची. दीदी, मला एक चायनीज भेळ दे. मला पण. मला 2 भेळ पार्सल पाहिजे आहेत. निलिमा गाडीवर येताच ग्राहकांची गर्दी व्हायची. निलिमा सर्व ग्राहकांना एक एक करून चायनीज भेळ द्यायची. दीदी, खूप चविष्ट आहे. मज्जा आली. उद्या आम्ही परत येऊ. हो हो, नक्की या. निलिमाच्या घरी बनवलेल्या चटण्या आणि नूडल्सची चव इतर दुकानांपेक्षा वेगळी होती आणि तीच तिच्या ग्राहकांना आवडायची. काही तासातच निलिमाचे सर्व सामान संपून जायचे. मग ती घरी परतायची. हे घे आई, आजची कमाई. वा, आज तर तू 600 रुपये कमवले आहेस. हो, आज चटणी आणि नूडल्स जास्त बनवलेल्या. ठीक आहे, उद्यापासून असंच जास्त बनव. ठीक आहे आई. निलिमाने हव्या तेवढ्या वस्तू बनवल्या तरी तिची गाडी उघडताच सगळं काही धडाधड संपून जायचं. एके दिवशी निलिमा तिच्या घरी बसून विचार करत होती की तिने काय केलं पाहिजे. आई, मी जितकी जास्ती चटणी बनवते किंवा जितके जास्त नूडल्स फ्राय करते तितके सगळे संपून जातात. ही तर चांगली गोष्ट आहे ना बाळा. ते तर आहे, पण काही ग्राहक नेहमी रिकाम्या हाताने परत जावं लागतं. ते तर आहेच. आता तू त्यात काय करू शकतेस? मला तर एक कल्पना सुचली आहे. अच्छा, आणि ते काय? दीदी, तू रेडीमेड नूडल्स आणि चटणी पण विकत घे आणि मध्ये मध्ये तुझ्या चटणी सोबत ती पण दे, तर कुणाला कळणार नाही. असं कसं कळणार नाही? अगं आई, ताईच्या नूडल्स मध्ये जर रेडीमेड नूडल्स असतील तर कोणी कसं सांगू शकेल की कोणतं ताईचं आहे आणि कुठलं रेडीमेड आहे? तसं म्हणतेस ते खरं आहे, पण तुर्तास मी हे करणार नाही. तुर्तास मी आणखीन नूडल्स बनवीन. हो, हेच बरोबर आहे निलिमा. दुसऱ्या दिवसापासून निलिमाने आधीपेक्षा दुप्पट शेजवान चटणी बनवली आणि आधीपेक्षा दुप्पट नूडल्स तळले. आशा आहे की आता सर्वांना मिळेल. सर्व सामान घेऊन निलिमा तिच्या हातगाडीवर गेली आणि या दिवशी एक प्रसिद्ध फूड ब्लॉगर निलिमाच्या कार्टवर आला. आज आपण दीदीची चायनीज भेळ खाणार आहोत. खूप चविष्ट आहे असं ऐकलंय. बघूया. वा, हे उत्तम आहे. तुम्ही सर्वांनी निलिमा दीदीची चायनीज भेळ टेस्ट करायलाच पाहिजे. या फूड ब्लॉगरचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण निलिमाच्या हातगाडीवर यायचा. आता निलिमाला परत नूडल्स आणि चटणी कमी पडू लागली. एक चायनीज भेळ दे दीदी. दादा, सगळंच संपून गेलंय. तुम्ही उद्या परत या. ग्राहकाला रिकाम्या हाताने परत जाणं निलिमाला बरं वाटत नव्हतं. त्या रात्री ती घरी परतली तेव्हा, आई, माझ्या त्या व्हायरल व्हिडिओमुळे अधिक ग्राहक वाढलेत. हे तर चांगलंच आहे बाळा. ते तर आहे, पण आजही सगळं संपलंय. मला ग्राहकांना रिकाम्या हाताने परत पाठवावं लागलं. अगं ताई, तुला सांगते तर आहे, माझी कल्पना वापर. हो हो, मी पण तोच विचार करते. उद्या बाजारातून सगळं घेऊन येईन. शाबास. पुढल्या सकाळी निलिमाने बाजारातून शेजवान चटणीचा एक डबा आणला आणि नूडल्सची मोठमोठी पाकिटं आणली. मग निलिमाने तिची रोजची चटणी बनवली आणि बरोबर नूडल्सही तळले. या सगळ्या गोष्टी घेऊन ती तिच्या गाडीवर गेली. रोज सारखं निलिमाने गाडी उघडताच नेहमीप्रमाणे ग्राहक जमा झाले. मला 2 चायनीज भेळ पार्सल. मला सुद्धा. निलिमाचा हात चालतच होता. हळूहळू डब्यातली चटणी कमी होत होती. मला वाटतं ती बाजारातली चटणी पण टाकावी आणि नूडल्स पण. मग निलिमाने तिच्या चटणीत बाजारातली चटणी मिसळली आणि तळलेल्या नूडल्स मधले चांगले बाजारातले तळलेले नूडल्स मिसळले. मला 2 चायनीज भेळ पार्सल द्या. हो हो, मी देतेच आहे. निलिमा पूर्वीप्रमाणे सर्व ग्राहकांना चायनीज भेळ बनवून खाऊ घालत होती. दीदी, चवीला वेगळं आहे. पहिल्यासारखं नाहीये, पण चांगलं आहे. निलिमाला आनंदच झाला की तिच्या ग्राहकांना बाजाराच्या पदार्थाची चवही आवडली. मग काय होतं, रोज निलिमा बाजाराची शेजवान चटणी आणि नूडल्स स्वतःच्या बनवलेल्या सामानामध्ये मिसळायची. कोणाला चवीत फरक नाही समजला का? नाही आई, उलट सगळेच चवीने खातायत.
ठीक आहे, छायाची कल्पना कामी आल्यासारखं वाटतंय. आई खुश होती. निलिमाची मेहनत कमी झाली. हळूहळू निलिमा खूप कमी सामान बनवायची आणि बाजारातून जास्त वस्तू घ्यायची, पण तरीही तिच्या गाडीवर गर्दी होती. मग एके दिवशी अशोकने निलिमाच्या हातगाडीजवळ एक चायनीज भेळची गाडी उघडली. तो बाजारातून शेजवान चटणी आणि नूडल्स आणायचा. निलिमाच्या ग्राहकांनी अशोकची चायनीज भेळही खाऊन बघितली. ही तर बिलकुल निलिमा दीदी सारखी आहे. काय खरंच? एका मागून एक सर्व ग्राहकांनी अशोकची भेळही खाल्ली आणि त्यांनाही ती आवडली. अशोक मोठा शातीर होता. त्याला ग्राहकांना आपल्याकडे खेचायचे होते. त्यासाठी त्याने भेळेची किंमत 10 रुपयापासून कमी करून 8 रुपये करून टाकली. अरे वा, फक्त 8 रुपये. बरोबर आहे. तसेही दोघांची चव सारखीच आहे. ते पण आहे. आणि कमी किमतीमुळे अशोकच्या हातगाडीवर ग्राहकांची गर्दी लागली आणि बघता बघता निलिमाचा स्टॉल रिकामा झाला. आज पहिल्यांदाच निलिमाचे सामान संपले नव्हते. ती निराश होऊन घरी गेली. काय झालं? अशोकने माझ्या शेजारी एक चायनीज भेळची गाडी उघडली आणि किंमत 8 रुपये केली आहे. आता माझ्या गाडीवर कोणी येत नाहीये. तर ताई, तू पण किंमत कमी कर. पण त्याने नफा कमी होणार नाही का? हरकत नाही, पण निदान सर्व काही विकलं जाईल. हो. दुसऱ्या दिवशी निलिमाने एक नवीन बोर्ड लावला. तिने चायनीज भेळची किंमत 7 रुपये ठेवली. 7 रुपयाचा बोर्ड पाहून ग्राहक निलिमाच्या हातगाडीकडे गेले. आता तर काहीतरी करायलाच पाहिजे. अशोकने त्याची किंमत कमी करून 5 रुपये केली. 5 रुपयात चायनीज भेळ? आता तर मी 2 खाणार. आणि पुन्हा एकदा मग सगळे ग्राहक अशोकच्या हातगाडीकडे गेले. निलिमाने आता डोकं धरलं. काय करावं हेच तिला कळत नव्हतं. बरेच तास तिथे बसल्यानंतर निलिमा घरी आली. माझी कल्पना चालली ना ताई? नाही, अशोकने किंमत कमी करून 5 रुपये ठेवली. आजही सगळा माल परत आला. मी 5 रुपयांच्या खाली अजून कमी किंमत नाही करू शकत. मग आता काय करायचं? मला तुझं ऐकायलाच नको होतं. माझ्या चायनीज भेळेची गाडी चांगलीच चालली होती. जिथे मी लोभापोटी बाजारातून सामान आणलं, तिथेच माझं बुडणं सुरू झालं. मला लोभ नको करायला हवा होता. पण आता तू काय करणार? पुन्हा तेच जे आधी करायचे. स्वतः चटणी आणि नूडल्स बनवून चायनीज भेळ विकेन, प्रामाणिकपणे. दुसऱ्या दिवशी निलिमा शेजवान चटणी आणि नूडल्स बनवू लागली आणि मग संध्याकाळी ती आपल्या हातगाडीवर पोहोचली. निलिमाने पाटी बदलून 10 रुपये ठेवले आणि त्यावर होम मेड असं लिहिलं. निलिमाच्या हातगाडीवर काही काळ ग्राहकच नव्हते. पण तेवढ्यात एक बाई आली. ताई, तुमची चायनीज भेळ महाग का आहे? माझी चटणी आणि नूडल्स घरगुती आहेत. अशी चव तुम्हाला बाजारातील नूडल्स आणि चटणीमध्ये मिळणार नाही. मला एक चायनीज भेळ द्या ना. हो. निलिमाने तिला चायनीज भेळ दिली. वाह, खूप मस्त आहे. अशी चायनीज भेळ आजपर्यंत मी नाही खाल्ली. हळूहळू निलिमाच्या नियमित ग्राहकांनी चायनीज भेळ खाऊन पाहिली. ही तर एकदम पहिल्यासारखी आहे. मज्जा आली. मग काय होतं? सर्व ग्राहक निलिमाच्या चायनीज भेळच्या ठेल्यावर परत आले. अशोकच्या हातगाडीची किंमत कमी होती, पण कुणीही तिकडे फिरकतही नव्हतं. अशोक विचार करत राहिला की त्यांनी आता काय करावं. पण निलिमाची जुन्या चायनीज भेळेचा मुकाबलाच नव्हता. पुन्हा एकदा निलिमाचा व्यवसाय वाढला. ती आनंदी होती आणि मग पुन्हा कधीही तिने आपल्या व्यवसायात लोभीपणा केला नाही.